रायगड जिल्ह्याच्या पोलीस विभागाचा नुकताच पदभार हाती घेतलेल्या रायगड पोलीस अधीक्षक कंचन दलाल यांनी नेरळ पोलीस ठाण्याला भेट दिली। ही भेट ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली असून 2 दिवसांपूर्वी नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गो तस्करीवरून तणाव वाढला होता। दामत गावात गोवंशीय जनावरांची तस्करी करून कत्तल होणार म्हणून गोरक्षकांना माहिती मिळाली होती। त्यामुळे गोहत्या रोखण्यासाठी गोरक्षकांचा लोंढा नेरळ पोलीस ठाण्यात जमा झाल्याने दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता वाढली होती। परंतु योग्य वेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे एक मोठा अनर्थ टळला। दरम्यान ईदच्या निमित्ताने रायगड पोलीस अधीक्षक कंचन दलाल या आढावा घेण्यासाठी नेरळ शहरात पोहोचल्या होत्या। दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून नेरळ पोलिसांनी गोरक्षकांना समजावण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु रस्ता अडून बसलेल्या या गोरक्षकांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले। त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती आणि पुढील मोठा अनर्थ देखील टळला। मात्र ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नेरळ परिसरात वाढलेल्या तणावामुळे थेट रायगड पोलीस अधीक्षक कंचन दलाल यांनी निराळ येथे धाव घेतली। यावेळी परिस्थितीचा आढावा घेत कंचन दलाल यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि येथील स्थानिक गोरक्षक ॲडव्होकेट दीपक गायकवाड तसेच ठाणे येथील गोरक्षक यांच्याशी चर्चा केली। यावेळी ठाणे येथील गोरक्षक यांना दलाल यांनी चांगले सुनावले असून नेरळ पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक देखील केले। गणेश पवारसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत।